नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लस आणि मायनस या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत। प्लस आणि मायनसच्या उदाहरणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा जाणून घेऊ। सोबतच या प्रकारचे उदाहरणं कसे सोडवायचे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थितरित्या समजून जाईल। सोबतच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवोदयची परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये त्याचा पूर्ण फायदा होईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे। पहिल्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आहे +8 + 9 बरोबर किती। आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कोणत्याही संख्येला दिलेले चिन्ह हे त्याच्या पुढे येणारे असते। म्हणजेच या 8ला हे अधिकचं चिन्ह आहे, तर 9ला हे अधिकचं चिन्ह आहे। आता या ठिकाणी जर दोघं संख्यांना अधिक चिन्ह असेल तर सरसकट त्याची बेरीज करायची। म्हणजे 8 आणि 9 यांची बेरीज झाली 17 आणि दोघांना अधिकचं चिन्ह आहे म्हणून दिलेल्या संख्येला अधिकचं चिन्ह देऊन मोकळवायचे। आलं लक्षात? म्हणजेच 8 + 9 बरोबर 17, दोघांना अधिकचं चिन्ह आहे म्हणून उत्तर आलं +17। दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे +16 + 85। या ठिकाणी सुद्धा दोघं संख्यांना अधिकचं चिन्ह आहे। म्हणजेच 16 आणि 85 यांची बेरीज जर केली आपण तर उत्तर येतं आपलं 101। आता 101 दोघांना अधिकचं चिन्ह आहे म्हणून +101। या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी सुद्धा आहे, जर दिलेल्या संख्येला अधिकचं चिन्ह येत असेल तर अधिकचं चिन्ह देण्याची गरज नसते। म्हणजेच दिलेल्या संख्येला अधिकचं चिन्ह हे असतेच। तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे -13 - 37। आता या ठिकाणी दोघं संख्यांना वजा चिन्ह आहे। मग जर सगळ्या संख्या कितीही असो त्यांना जर वजा चिन्ह असेल, अधिक चिन्ह असेल तर त्यांची सरसकट बेरीज करायची। मग या ठिकाणी -13 आणि -37 यांची आपण बेरीज करून घेऊ। 13 आणि 37 यांची बेरीज झाली 50। आता या ठिकाणी हे 50 आलेत, दोघांना वजा आहे म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा वजाचं चिन्ह द्यायचं। पुढच्या उदाहरणावरून अजून तुमच्या लक्षात येईल बघा, -108 - 40। दिलेल्या दोघं संख्यांना परत वजा चिन्ह आहे। म्हणजेच 108 आणि 40 यांची परत आपण बेरीज करू। ही बेरीज आली आपली 148। आता या ठिकाणी दोघांना वजा चिन्ह आहे म्हणून याला सुद्धा वजा चिन्ह देऊन मोकळं व्हायचं। पाचव्या प्रकारचं उदाहरण आहे, आता या उदाहरणामध्ये थोडा वेगळेपणा आहे, +9 आणि -5। आता या प्रकारच्या उदाहरणामध्ये एखाद्या संख्येला अधिकचं चिन्ह असेल आणि दुसऱ्या संख्येला वजाचं चिन्ह असेल तर यात घाबरून जाण्याचं कारण नाही। कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि जे मोठ्या संख्येला चिन्ह असेल ते आपल्या उत्तराला द्यायचं। म्हणजेच +9 - 5 या ठिकाणी 9 ही संख्या मोठी आहे तर 5 ही संख्या लहान आहे। मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे 9तून 5 गेले, उरले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे असेल ते त्या उत्तराला द्यायचं। म्हणजे 9ला अधिकचं चिन्ह आहे म्हणून +4 हे झालं त्याचं उत्तर। पुढच्या उदाहरणावरून अजून लक्षात येईल तुमच्या +11 - 17। आता या ठिकाणी +11 - 17 यामध्ये दोघं संख्यांना वेगवेगळे चिन्ह आहेत, मात्र मोठी संख्या 17 आहे, लहान संख्या 11 आहे। मग 17मधून परत 11 वजा करा, मग 17मधून 11 गेल्यानंतर आपलं उत्तर आलं 6। मग या ठिकाणी मागच्या उदाहरणाप्रमाणे मोठ्या संख्येत चिन्ह आपण उत्तराला देतो। म्हणजे 17मधून 11 जर गेलेत तर मोठ्या संख्येत चिन्ह होतं वजा, म्हणून मोठ्या संख्येत चिन्ह वजा। कारण 11ला अधिकचं चिन्ह आहे मात्र 17ला वजा चिन्ह आहे आणि 17 ही मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येत चिन्ह आपण उत्तराला देतो। सातव्या प्रकारचं उदाहरण -16 + 16। आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण एक गोष्ट अशी आहे की दिलेल्या संख्या जर सारख्या असतील आणि त्यांना जर वेगवेगळे चिन्ह असतील तर त्या संख्येचं उत्तर नेहमी 0 येते। म्हणजेच
16मधून 16 गेले, आपलं उत्तर आलं 0. आता चिन्ह कोणतं द्यायचं याबद्दल संभ्रम असतो, याबद्दल थोडी शंका असते. तर जर उत्तर 0 येत असेल तर शून्याला कोणत्याच प्रकारचं चिन्ह द्यायची गरज नसते. म्हणजे अधिक चिन्हसुद्धा द्यायचं नाही किंवा वजासुद्धा चिन्ह द्यायचं नाही. 8व्या प्रकारचं उदाहरण आहे -4 + 5 - 9. आता हे थोडं डिफरंट म्हणजे वेगळ्या प्रकारचं अजून उदाहरण आलेलं आहे. मग अशा प्रकारचं उदाहरण जरी आलं तरी यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही. यामध्ये करायचं काय, ज्या सारख्या चिन्हाच्या संख्या असतील त्या सारख्या चिन्हाच्या संख्यांची बेरीज करायची. म्हणजेच -4 आणि -9 या ठिकाणी सारख्या चिन्हाच्या संख्या आहेत, यांची बेरीज करून घ्या. 4 आणि 9 झाले 13 आणि दोघांना वजा चिन्ह होतं म्हणून वजा, त्यानंतर +5 हे जसेच्या तसे. आता मागच्याप्रमाणे हे गणित तयार झालं. मग मोठी संख्या 13, लहान संख्या 5. 13मधून 5 गेले, उरलेत 8 आणि मोठी संख्या होती आपली 13, 13चं चिन्ह होतं वजा. येत आहे लक्षात? म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं -8. पुढच्या उदाहरणावरून अजून लक्षात येईल +7 - 8 - 5 बरोबर किती. आता या उदाहरणामध्ये +7 - 8 आणि -5 या ठिकाणी -8 - 5 या सारख्या संख्येचे संख्या आहेत, म्हणून -8 आणि -5 यांची बेरीज करून घ्या. 8 × 5 = 13, दोघांना वजा चिन्ह आहे म्हणून वजा, +7. त्यानंतर आता मोठी संख्या 13, लहान संख्या 7 आणि दोघांना वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून वजा बाकी होईल. आता 13मधून जर 7 गेले तर उत्तर आलं 6. मोठ्या संख्येचे चिन्ह होतं वजा म्हणून वजा. या ठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या, जर आपण वजा संख्या जर पुढे घेतली किंवा अधिक संख्या मागे घेतली यामुळे उत्तरामध्ये कोणताच फरक पडत नसतो. म्हणजेच जर तुम्ही -13 पुढे घेतले काय आणि ते नंतर घेतले काय यामध्ये काही फरक पडत नाही. त्यानंतर 10वं उदाहरण आहे -9 + 13 + 5. या ठिकाणी सुद्धा सारख्या चिन्हाच्या संख्या आहेत 13 आणि 5, कारण त्यांना अधिक चिन्ह आहे. मग काय करा, हा -9 जसा तसा अधिक 13 आणि 5 झाले आपले 18. दोघांची बेरीज केली, दोघांना बेरीज चिन्ह होतं म्हणून बेरीज. आता मोठी संख्या आपली आहे 18, लहान संख्या आहे 9. दोघांना डिफरंट चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह आहे. मग 18तून 9 गेले, उरलेत 9. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक, कारण 18ला अधिकचं चिन्ह होतं. 11वं उदाहरण आहे -8 + 4 - 5 + 6 - 7. आता मोठ्या प्रकारचं उदाहरण झालं. यामध्ये सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. दिलेल्या सारख्या चिन्हाच्या संख्यांची बेरीज करा, त्यानंतर उदाहरण सोडवा. आता या ठिकाणी -8 - 5 - 7 या सगळ्या सारख्या संख्याचे चिन्ह आहेत. नंतर +4 + 6 ह्या वेगळ्या चिन्हाच्या संख्या आहेत. मग आपण वजाची बेरीज करू, नंतर अधिकची बेरीज करू. मग -8 आणि -5 झालेत -13, -13 आणि 7 झाले -20. पहा वजा या -8 -5 -7 यांची बेरीज झाली -20. आता अधिकची बेरीज करू, +4 + 6 यांची बेरीज झाली +10. आता एकाला वजा चिन्ह एकाला अधिक चिन्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू, म्हणजे 20मधून 10 गेले, उरलेत 10. मोठी संख्या होती 20, 20ला चिन्ह होतं वजा. ठीक आहे, अशा प्रकारे. आता शेवटचं उदाहरण 12व्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या -11 + 13 + 12 - 13 + 11 अशा प्रकारचं उदाहरण आहे. आता या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारचं जर उदाहरण असेल म्हणजेच उदाहरणामध्ये आपल्याला सारख्या संख्या असतील आणि त्यांची चिन्ह जर वेगळे असतील तर अशा प्रकारचं उदाहरणामध्ये अशा प्रकारचे सर्व कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला पटकन सोडवता येते. तर ते कसं, तर वेगळं चिन्ह असेल आणि संख्या जर सारख्या असतील तर त्यांना आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजेच कट करू शकतो. जसं की या ठिकाणी -11 + 11 + 13 - 13 या संख्या सारख्या आहेत आणि त्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. संख्या जरी सारख्या आहेत मात्र त्यांची चिन्ह वेगळे आहेत. म्हणजे संख्या सारख्या पण वेगळी चिन्ह जर असतील तर त्यांना आपण कॅन्सल करायचं. म्हणजेच या ठिकाणी -11 + 11 हे कॅन्सल होतील, +13 - 13 हे सुद्धा कॅन्सल होतील. त्यानंतर फक्त उरले +12 म्हणजे फायनली उत्तर आहे आपलं
अधिक 12. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा पाठवा. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना अशा प्रकारचे गणितं सोडवण्यासाठी या व्हिडिओचा वापर करता येईल. आणि सोबतच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.